भेटू शकत नाही? सांगा ना तुम्ही, कॅमेरा बघून सांगा. घेतल्याशिवाय नाही भेटू शकत. काय अपॉइंटमेंट घ्यावीच लागते. अपॉइंटमेंट पाण्याची एवढी तकलीफ आहे मुंब्रा गौसामध्ये. मी अगोदर पण येऊन तक्रार दिली होती लेटर मध्ये. काय फॉलोअप झाला तुमचा? तुमच्याशी बोलून मी काय करू? तुमच्या अधिकाऱ्याला बोलवा वरती. मी एकटी येणार नाही. माझ्या घरात पाणी येतं, या लोकांना पाणी येत नाही. येऊन मीटिंग पण केली, सगळं किती फोनवर आपला बोलणं झालं, पण काही काम चालू आहे. किती आता 1 महिना झालाय आपला बोलून 1.5 महिना झालाय, पण काहीच होत नाही सर, काहीच होत नाही. हे लोकांना तुम्ही विचारा. मला तुम्हाला असं वाटतं मी खोटं बोलते, तर तुम्ही या लोकांना विचारा. बिल पेड आहे, बिल दाखवा, बिल कुठे आहे? सर पहिला तर तुम्ही फुल घ्या, फुल द्या सरांना, फुल द्या. या ठिकाणी दिले जातात. रहिवाशी असतील, मर्जी सर अजून 2 वेळी आम्ही येऊन फुल देऊ. ऐका ना सर, पण या लोकांना तर पाणी नाही आहे, तर सुद्धा अधिकारी सुद्धा इथे नाही आहे ऐकायला. कोणच नाही ऐकायला. मग कशी परिस्थिती आहे? आज काय वीकडे आहे, पण कोणच कशाला दिसत नाही इथे, कोणच नाहीये. मग या लोकांना, हे लोक असं कसं आहे ना, लाईटली घेत आहे. ठाण्याच्या लोकांना लाईटली घेत आहे, मुंब्रा कौशाच्या लोकांना लाईटली घेत आहे. पण मी सांगते की एकदा आम्ही आज हा फूल देणार आहे, परत 2दा देणार आहे. मी नाही झाला तर तुम्ही बघा आम्ही काय करणार आहे. मुंब्र्यातले असले कुठले परिसर आहेत जिकडे पाण्याचा तुटवडा जाणवतो? पूर्ण मुंब्रा कौशाला त्रास आहे. परिसर नाही, पूर्ण मुंब्रा कौशाला त्रास आहे. तुम्ही या ना, तुम्ही या, आपण सर्वे करू, तिथे जाऊन आपण बघू. मला असं वाटतंय की डायव्हर्ट करत आहे. पाणी नाही असं नाहीये, पाणी नाही असं नाहीये. पाणीची चोरी होत आहे, कमर्शियल यूज साठी देत आहे पाणी हे लोक. या लोकांना सगळं माहिती आहे कसं काय होत आहे. या लोकांना सगळं, असं कसं अचानक म्हणजे पाणी संपलं आणि लोकांना पाणी भेटतच नाही, असं कसं मिरॅकल झालं? असं कसं मिरॅकल होत आहे की लोकांना पाणी भेटत नाहीये?